अमरावतीच्या बडनेरामध्ये ऑइल रिफायनरीला आग लागलेली आहे। पहाटे 6 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती सध्या मिळते। आगीचे कारण अद्यापही कळू शकलेले नाहीये। अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पुढे येते आहे। अमरावतीमधली घटना आणि आगीची भयंकर दृश्य आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघतोय। अमरावतीच्या बडनेरामधली घटना जिकडे ऑइल रिफायनरीला आग लागल्याची माहिती मिळते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी छगन जाधव सध्या अमरावतीवरून आपल्या सोबत आहेत। छगन, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? आग जी आहे ती राम इंडस्ट्रीजला लागल्याने अनेकांना ही आग कशामुळे लागलेली आहे याचं कारण अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाहीये। सध्या त्या ठिकाणी जर बघितलं तर अग्निशामक दलाच्या 6 गाड्या आग विझवण्याचे ते प्रयत्न जे आहे ते करतात। जवळपास ही आग विझवण्यामध्ये त्यांना यश देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी देखील त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत आणि पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतोनात त्यांच्याकडून प्रयत्न करणं सुरू आहे। गुरु छगन, मोठी आग दिसते आणि त्याचबरोबर धुराचे लोट सुद्धा प्रचंड दिसत आहेत। आजूबाजूचा परिसर नेमका कसा आहे? त्या ठिकाणी कशा पद्धतीने या सगळ्या आगीमुळे धोका पोहोचण्याची शक्यता? गुरु, हा जर परिसर बघितला तर अमरावती आणि बडनेरा बायपास वरील परिसर आहे आणि हा संपूर्ण परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व जर बघितलं तर मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि राम इंडस्ट्रीजच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण खाली असल्यामुळे इतर आजूबाजूच्या कुठल्याही कंपनींना किंवा इथल्या बाजूच्या कुठल्याही इंडस्ट्रीजला या आगीपासून कुठलाही धोका निर्माण झालेला नाहीये। मात्र आता नेमकं या आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर या आगीमध्ये नेमकं काय नुकसान झालं याची माहिती मिळू शकेल। गुरु, धन्यवाद छगन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।